स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, जय श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. लहानपणी आपण सगळ्यांनी एक वाक्य अनेक वेळा ऐकले असेल, अरे उंबरठ्यावर बसू नको. कधी आई म्हणायची, कधी आजी सांगायची, तर कधी घरातील मोठी माणसं आपल्याला उंबरठ्यावरून उठवायची. आपण काही न बोलता उठायचो. पण कधी मनात प्रश्न आला का की उंबरठ्यावर बसू नये असं का म्हणतात? तो फक्त दगडाचा किंवा लाकडाचा तुकडा आहे, मग त्यावर बसण्यात काय चूक आहे? बहुतेक वेळा आपण हा प्रश्न विचारलाच नाही, आणि विचारला तरी उत्तर मिळायचं, बसायचं नसतं म्हणजे नसतं. हा आपल्या घरचा नियम आहे आणि विषय तिथेच संपायचा. पण मंडळी, आज आपण या छोट्या नियमामागचं मोठं सत्य समजून घेणार आहोत. हा नियम भीती निर्माण करण्यासाठी बनवला गेला होता का, की आपल्या पूर्वजांनी त्यांच्या अनुभवातून, संस्कारातून आणि व्यवहार ज्ञानातून आपल्याला काही महत्त्वाची शिकवण देण्याचा प्रयत्न केला होता? आजकाल सोशल मीडियावर या विषयावर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी म्हणतं उंबरठ्यावर बसलं तर लक्ष्मी घरातून निघून जाते, कोणी म्हणतं घरात अशुभ घडतं, तर काही जण भीतीदायक गोष्टी सांगून लोकांना घाबरवतात. पण खरंच या गोष्टी धर्मग्रंथात लिहिलेल्या आहेत का, की त्या काळानुसार तयार झालेल्या लोकसमजुती आहेत? या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अंधश्रद्धा पसरवणार नाही आणि कोणालाही घाबरवणार नाही. त्याऐवजी आपण शांतपणे आणि समजून घेण्याच्या दृष्टीने या विषयाकडे पाहणार आहोत. कारण खरी श्रद्धा माणसाला विचार करायला शिकवते, तर अंधश्रद्धा काही परंपरा धार्मिक असतात, काही सामाजिक असतात, तर काही पूर्णपणे व्यवहाराशी संबंधित असतात. उंबरठ्यावर बसू नये हा नियमही त्यापैकीच एक आहे. आपण दिवसातून कितीतरी वेळा घराच्या उंबरठ्यातून आत बाहेर जातो, पण त्या उंबरठ्याकडे कधी लक्ष देतो का? बहुतेक नाही, कारण तो आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे. पण आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याला कधीच साधा दगड किंवा लाकडाचा तुकडा मानला नाही. त्यांनी त्याला घराची मर्यादा, घराचा सन्मान आणि घराच्या संस्काराचं प्रतीक मानलं. बाहेरचं जग आणि घरातील संसार यांच्यामधील ही एक पवित्र सीमा आहे. म्हणूनच उंबरठ्याला विशेष महत्त्व दिलं गेलं. सण उत्सवाच्या दिवशी उंबरठ्यावर रांगोळी काढली जायची, हळदी कुंकू लावलं जायचं आणि फुलांनी सजावट केली जायची. कारण घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आदराने स्वागत व्हावं ही त्यामागची भावना होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी नियम भीती दाखवण्यासाठी बनवले नव्हते. त्यांनी ते जीवन अधिक सुंदर, शिस्तबद्ध आणि सुखी व्हावं म्हणून तयार केले होते. उंबरठ्यावर बसू नये यामागचं पहिलं कारण होतं व्यवहार ज्ञान. पूर्वीचं घर लहान असायची, संयुक्त कुटुंब असायची, दिवसभर घरात लोकांची ये जा सुरू असायची. जर कोणी उंबरठ्यावर बसलं तर येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण व्हायचा. कधी धक्का लागायचा, कधी वस्तू खाली पडायच्या, तर कधी लहान मुलांना दुखापत व्हायची. म्हणून मुलांना लहानपणापासूनच उंबरठ्यावर बसू नको असं म्हणून शिकवलं जायचं. हळूहळू हा नियम सवय बनला आणि पुढे तो संस्कार झाला. विचार करा, आजही आपण मंदिराच्या मुख्य दरवाजात कोणी बसलेलं पाहिलं आहे का? कारण प्रवेशाचा मार्ग नेहमी मोकळा असावा, हीच शिस्त आहे. आपल्या घरातही हाच नियम लागू होतो. घराचा उंबरठा हा येण्या जाण्याचा मार्ग आहे, तो अडवणं योग्य मानलं जात नाही. यात कोणतीही भीती नाही, तर व्यवहार आणि शिस्त आहे. पण मंडळी, इथेच हा विषय संपत नाही. उंबरठ्याशी संबंधित आणखी अनेक सुंदर परंपरा आहेत. उंबरठ्याला लक्ष्मीचं स्थान का दिलं गेलं? हळदी कुंकू का लावलं जातं? उंबरठ्याला स्पर्श करून नमस्कार का केला जातो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात या परंपरेकडे आपण कसं पाहायला हवं? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये एकामागोमाग जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण अशी एक सुंदर शिकवण जाणून घेणार आहोत जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात उपयोगी पडेल. चला तर जाणून घेऊया. तर उंबरठ्यावर बसू नये असं आपल्या पूर्वजांनी का सांगितलं, आणि त्या एका छोट्या नियमामागे नेमकं कोणतं मोठं शहाणपण दडलं आहे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याला इतकं महत्त्व का दिलं? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपण आपल्या भारतीय संस्कृतीकडे पाहायला हवं.
आपल्या संस्कृतीत घर म्हणजे फक्त वीट, सिमेंट आणि चार भिंती नव्हेत. घर म्हणजे प्रेम, विश्वास, आपुलकी, संस्कार आणि कुटुंबाचं सुरक्षित स्थान. दिवसभर बाहेर कितीही धावपळ झाली, कितीही ताण आला, कितीही अडचणी आल्या तरी माणूस शेवटी जिथे शांतपणे परत येतो ते म्हणजे त्याचं घर. म्हणूनच घराच्या प्रवेशद्वारालाही विशेष महत्त्व दिलं गेलं. तोच प्रवेशद्वार म्हणजे उंबरठा. उंबरठा हा बाहेरच्या जगाला आणि घरातील संसाराला जोडणारा दुवा आहे. बाहेरचं जग स्पर्धेचं, संघर्षाचं आणि धावपळीचं असतं, तर घर प्रेमाचं, शांततेचं आणि सुरक्षिततेचं स्थान असतं. म्हणूनच उंबरठा ही फक्त एक जागा नाही, तर दोन वेगळ्या जगांना जोडणारी मर्यादा आहे. पूर्वीच्या काळात लोक या मर्यादेचा खूप आदर करत असत. म्हणूनच घरात प्रवेश करताना पाय स्वच्छ धुतले जात, उंबरठा ओलांडताना मनात चांगले विचार ठेवले जात आणि शक्य असेल तर देवाचं नाव घेतलं जायचं, कारण घरात चांगली ऊर्जा घेऊन प्रवेश करावा अशी त्यामागची भावना होती. अनेक घरामध्ये आजही सकाळी उठल्यावर सर्वात आधी उंबरठा स्वच्छ केला जातो. त्यावर पाणी शिंपडलं जातं, हळदी कुंकू लावलं जातं आणि सुंदर रांगोळी काढली जाते. काही जणांना वाटतं की ही फक्त सजावट आहे, पण खरं पाहिलं तर त्यामागे एक सुंदर विचार आहे. स्वच्छ प्रवेशद्वार म्हणजे स्वच्छ विचारांचं स्वागत. रांगोळी म्हणजे आनंद आणि मंगलतेचं प्रतीक. हळद आणि कुंकू म्हणजे शुभत्व आणि आदराचं प्रतीक. त्यामुळे घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत प्रेमानं व्हावं हीच त्या परंपरेची भावना आहे. आज आपण आधुनिक जीवन जगतो, महागडी सजावट करतो, सुंदर दरवाजे लावतो, पण त्या दरवाजातून येणाऱ्या माणसाचं हसतमुखानं स्वागत करतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण घराचं सौंदर्य फक्त रंगकामात नसतं, तर त्या घरातील माणसांच्या वागण्यात असतं. आता तुम्ही अनेकदा ऐकलेलं एक वाक्य पाहूया. उंबरठ्यावर बसू नका, लक्ष्मी रुसते. हे वाक्य जवळजवळ प्रत्येक घरात कधी ना कधी ऐकायला मिळतं. पण याचा अर्थ खरंच असा आहे का की माता लक्ष्मी रागवते आणि घर सोडून जाते? याचं उत्तर समजून घेतलं तर आपल्याला आपल्या पूर्वजांचं शहाणपण लक्षात येईल. आपल्या धर्मात माता लक्ष्मी ही केवळ पैशाची देवी नाही, ती समृद्धी, स्वच्छता, शिस्त, समाधान आणि सौंदर्य यांचं प्रतीक आहे. ज्या घरात स्वच्छता असते, जिथे प्रेम असतं, जिथे एकमेकांचा आदर केला जातो, जिथे मेहनत आणि प्रामाणिकपणा असतो, तिथे लक्ष्मीचं वास्तव्य आहे असा अर्थ आपल्या संस्कृतीने सांगितलेला आहे. त्यामुळे लक्ष्मी रुसते याचा खरा अर्थ असा आहे की घरातील शिस्त आणि चांगल्या सवयी नष्ट होऊ नयेत. जर उंबरठ्यावर बसून येण्या जाण्याचा मार्ग अडवला, अस्वच्छता ठेवली किंवा घराच्या प्रवेशद्वाराचा आदर केला नाही तर घरातील चांगलं वातावरण कमी होतं. ही गोष्ट मुलांना सहज समजावी म्हणून आपल्या पूर्वजांनी एक सुंदर प्रतीक वापरलं. उंबरठ्यावर बसलास तर लक्ष्मी रुसते. यात भीती नव्हती, तर एक चांगली सवय लावण्याचा प्रयत्न होता. पूर्वीच्या काळात मुलांना मोठमोठी भाषणं दिली जात नव्हती. एका छोट्या वाक्यातून मोठा संस्कार दिला जायचा. म्हणून आज आपण त्या वाक्याचा शब्दशः अर्थ न घेता त्यामागची भावना समजून घ्यायला हवी. कारण धर्म नेहमी प्रतीकांच्या माध्यमातून जीवन बदलण्याची योग्य दिशा दाखवतो. आता पुढे जाणून घेणार आहोत की अनेक लोक घरात प्रवेश करताना उंबरठ्याला स्पर्श करून कपाळाला हात का लावतात. ही फक्त जुनी सवय आहे की त्यामागे कृतज्ञतेची आणि संस्काराची एक सुंदर भावना दडलेली आहे. त्याचबरोबर उंबरठ्यावर उभं राहून गप्पा मारू नयेत असं का सांगितलं जातं? तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही लोक घरातून बाहेर पडताना किंवा घरात प्रवेश करताना उंबरठ्याला हलकासा स्पर्श करतात आणि तो हात कपाळाला लावतात. काही जण देवाचं नाव घेतात, तर काही जण मनात शांतपणे प्रार्थना करतात. पण ही कृती का केली जाते? हा फक्त जुना रिवाज आहे का की त्यामागे एक संस्कार दडलेला आहे? भारतीय संस्कृतीत कृतज्ञतेला खूप मोठं स्थान आहे. आपण अन्न खाण्यापूर्वी देवाचे आभार मानतो, गुरूंना नमस्कार करतो, आई वडिलांचा आशीर्वाद घेतो. पृथ्वीवर पाय ठेवण्यापूर्वी तिची क्षमा मागण्याची परंपरा आहे. याचा अर्थ असा नाही की या गोष्टी केल्या नाहीत तर संकट येईल. याचा अर्थ एवढाच की आपण ज्या गोष्टीमुळे सुरक्षित, सुखी आणि आनंदी आहोत त्यांच्याबद्दल मनात आदर आणि कृतज्ञता असावी. उंबरठ्याला स्पर्श करण्यामागेही हीच भावना आहे. तो उंबरठा रोज आपल्याला घरात प्रवेश देतो.
रोज आपल्याला बाहेरच्या जगात पाठवतो आणि पुन्हा सुरक्षितपणे घरात परत आणतो. म्हणून काही कुटुंबामध्ये उंबरठ्याला घराचा रक्षक मानून त्याचा आदर केला जातो. आदर म्हणजे पूजा करणेच असं नाही, आदर म्हणजे त्या गोष्टीचं महत्त्व ओळखणं. आज आपण आपल्या मोबाईलची काळजी घेतो, गाडी स्वच्छ ठेवतो, घरातल्या महागड्या वस्तू जपून वापरतो, पण घराच्या संस्काराची जपवणूक करतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता आणखी एक गोष्ट पाहूया. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, दारात उभं राहून गप्पा मारू नका, आत या किंवा बाहेर या. हा नियमही जवळजवळ प्रत्येक घरात सांगितला जातो. पण का? यामागेही अगदी साधं आणि व्यावहारिक कारण आहे. पूर्वीच्या काळात घराची दारं लहान असायची, लोकांची ये-जा सतत सुरू असायची. जर 2 माणसं उंबरठ्यावर उभी राहून बराच वेळ बोलत राहिली तर घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण व्हायचा. आजही आपण पाहतो की रुग्णालय, मंदिर, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवेशद्वारात उभं राहून गप्पा मारणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळे इतरांना अडचण होते. हाच साधा नियम आपल्या घरालाही लागू होतो. यामध्ये कोणतीही धार्मिक भय नाही, ही फक्त सभ्यता आणि दुसऱ्यांचा विचार करण्याची सवय आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला नेहमी शिकवलं की स्वतःसोबत इतरांचाही विचार करा, म्हणून उंबरठा कधी अडवू नका. उंबरठा आपल्याला दररोज एक गोष्ट शिकवतो. घरात प्रवेश करताना बाहेरचा राग, ताण, मत्सर आणि चिंता शक्य असेल तितकी दाराबाहेरच सोडून या. घरात प्रेम घेऊन या, हसू घेऊन या, आपुलकी घेऊन या. कारण घर हे भांडणाचं नव्हे तर मनाला शांतता देणारं स्थान आहे. तर मंडळी, आता आपण उंबरठ्याशी जोडलेली आणखीन एक सुंदर परंपरा जाणून घेऊया. दिवाळी असो, गुढीपाडवा असो, दसरा असो किंवा कोणताही शुभ दिवस असो, आपल्या घराचा उंबरठा सर्वप्रथम स्वच्छ केला जातो. त्यावर पाणी शिंपडलं जातं, हळद कुंकू लावलं जातं, सुंदर रांगोळी काढली जाते आणि कधी फुलांनीही सजावट केली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे सगळं का केलं जातं? आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात स्वच्छतेपासून होते. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते, जिथे प्रसन्नता असते तिथे सकारात्मक विचार निर्माण होतात. म्हणूनच पूर्वी घराचा उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवला जायचा, कारण घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत आनंदाने आणि आदराने व्हावं ही भावना त्यामागे होती. रांगोळी हे केवळ सजावट नाही, ते मंगलतेचं, आनंदाचं आणि स्वागताचं प्रतीक आहे. हळद शुभत्वाचं प्रतीक मानली जाते, तर कुंकू मंगलतेचं आणि सन्मानाचं प्रतीक आहे. त्यामुळे उंबरठ्यावर हळद कुंकू लावण्यामागे कोणतीही भीती नसून शुभ भावनेने घराचा सन्मान करण्याची परंपरा आहे. पूर्वी पाहुणे घरात आले की सर्वात आधी त्यांचं स्वागत उंबरठ्यावरच केलं जायचं. त्यांना पाणी दिलं जायचं, प्रेमाने घरात बोलवलं जायचं आणि या स्वागत आहे असे शब्द ऐकायला मिळायचे. उंबरठा हा पाहुण्यांचा स्वागताचा पहिला साक्षीदार मानला जायचा. आजही आपण कोणाच्या घरी गेलो आणि त्यांनी हसतमुखाने दार उघडून आपण स्वागत केलं तर आपल्यालाही खूप आनंद होतो. यावरून समजतं खरा सन्मान महागड्या सजावटीत नसतो तर प्रेमळ वागण्यात असतो. आपल्या पूर्वजांनी हे शिकवलं. म्हणून उंबरठा स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. आता एक महत्त्वाचा प्रश्न पाहूया. जर एखादा माणूस चुकून उंबरठ्यावर बसला किंवा तिथे काही वेळ उभा राहिला तर काही अशुभ घडतं का? तर इथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, पण विचारांसह असलेला विश्वास. अंधश्रद्धा म्हणजे विचार न करता भीतीपोटी केलेली कृती. आपल्या धर्माने कधीही भीती शिकवलेली नाही. धर्म नेहमी चांगले विचार, चांगले आचरण आणि चांगले संस्कार शिकवतो. त्यामुळे जर एखाद्या दिवशी तुम्ही चुकून उंबरठ्यावर बसलात तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्यासाठी स्वतःला दोष देण्याची गरज नाही. आज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दिसतात. हे केलं नाही तर नुकसान होईल, ते केलं तर लक्ष्मी निघून जाईल, हा नियम मोडला तर संकट येईल, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा तिच्या मागचा खरा अर्थ समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण भीतीतून केलेली पूजा मनाला शांतता देत नाही, पण श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला बळ देते. तर मंडळी, आजपर्यंत आपण उंबरठ्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या, काही समजल्या, काही गैरसमजही दूर झाले. पण या सर्व गोष्टीपेक्षा उंबरठा आपल्याला एक अशी शिकवण देतो जी आयुष्यभर उपयोगी पडते. ती शिकवण म्हणजे मर्यादा.
उंबरठा दोन जगांना जोडतो, एक बाहेरचं जग आणि दुसरं आपल्या घराचं जग. बाहेरच्या जगात स्पर्धा, धावपळ, ताण आहे, राग आहे, चिंता आहे आणि अनेक जबाबदाऱ्या आहेत. पण घर हे त्या सगळ्यापासून काही क्षणांचा विसावा देणारं स्थान आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं की घरात प्रवेश करताना मन शांत ठेवा, बाहेरचा राग घरात घेऊन येऊ नका. म्हणून मंडळी, उंबरठा हा फक्त दगड नाही, तो आपल्याला दररोज सांगतो, बाहेर कितीही मोठे व्हा पण घरात येताना माणूस म्हणून या. ही शिकवण कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही, पण आपल्या संस्कृतीने ती हजारो वर्षापासून जपली आहे. तर आजपासून जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यातून आत याल तेव्हा फक्त 2 सेकंद थांबा. मनात एक छोटीशी प्रार्थना करा. हे देवा, या घरात नेहमी प्रेम राहू दे, या घरात शांतता राहू दे, या घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी, आनंदी आणि सुखी राहू दे. विश्वास ठेवा, अशा छोट्या प्रार्थना मनाला सकारात्मक बनवतात आणि घरातील वातावरण अधिक सुंदर करतात. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या माध्यमातून तुम्हाला एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण अशा छोट्या परंपरांचा खरा अर्थ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री स्वामी समर्थ. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.